अबंडंट तुमच्या ना तुम्हाला ते सगळं लार्जेस्ट वर्ड म्हणजे हर्टसाठी आणि हर्टकडे येण्यासाठी मार्ग जो खुला होतो ना तो सॅक्रिफाईस. सोडणे म्हणजे त्याग. आणि खूप छान बोलतात. अबंडंट फिलिंग वाले येतात ना खूप छान बोलत. म्हणजे असं नाही बस एकटेपणाची जाणीव व्हायली ती वेगळी गोष्ट आहे. त्यांनी त्याग थोडीच केला, ते सोडून थोडीच दिलं. ऑर्फन फिलिंगला लावलं जातंय पण ते चुकीचं आहे. पण त्याच्यापेक्षाही जास्त लावलं जातं. तुम्ही कधी ऑर्फन फिलिंग करतच ऐकलाच वाटतं. त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे पेशंट असं बोलतो म्हणजे एखादी त्याच्यात एक त्याच्यामध्ये म्हणजे इमोशनल आहे, त्याच्यात खूप सारे मेडिसिन आहेत. किंवा सिम्प्लेटिक मेडिसिन किंवा ट्रेड जाणारे जास्त मेडिसिन आहे सोरापेक्षा. सायकोसिम्प्लेटिक ट्रेड जास्त आहे. आणि ते येऊन एक फिलिंग सांगतो. तुम्ही त्याला इव्हेंट विचारला काय झालं काय नाही. आता इव्हेंटमध्ये काय फील व्हायला लागलं, फिलिंग्स आहेत ना, काय फील व्हायला लागलं की ते पटकन सांगायला लागतात. सॅक्रिफाईस नावाचा जो वर्ड आहे ना तो चांगला एक्सप्रेस करतो अबंडंट त्या फिलिंग. अबंडंट सोबत खूप सारे अजून पॅरल शब्द आपल्या मटरक्रिकामध्ये सापडतात. खूप पॅरल शब्द म्हणजे अबंडंट म्हणजे असं नाही की एकांत अलोन असं बोलतात. हे फिलिंग्सवर लिहिलेला शब्द आहे. त्यामुळे तो एखाद्या गोष्टचं रिलेशन सोडणं तेव्हा अबंडंट चालतो. जोपर्यंत रिलेशन मेन्शन होत नाही तोपर्यंत अबंडंट येत नाही. म्हणून इथं ना खूप छान साऱ्या मेडिसिनच्या खाली अंडरलाईन केलं त्यापैकी इग्निशिया पण आहे. अबंडंट फिलिंग मॅग्नेशियम आहे, नॅट्रम आहे, शिपिया आहे, मोठमोठ्या मेडिसिन कवर. त्यामुळे त्याचा अर्थ नाही काढतो. अर्थ चुकला तुमच्या जवळचे शब्द आहेत सोडायचं नाही. Abandon forsaken feeling, love once feel forsaken by. किती वेळेस forsaken शब्द abandon, love once feels forsaken by. आता याच्यामध्ये मेडिसिन बघा अर्स, अल्थिनिया, कॅम्फोर, लॅक्युमिनम, लिनियम, लाइफोपोडियम, मॅक्सपार, मोनिंगा, नॅक्रोमून, प्लॅटिना, पल्सटिला, सेपिया, सिलिशिया, सल्फर. अक्षरशः तुम्ही जेव्हा असे अबंडंट शब्द नीट क्लिअर कट समजून घ्याल ना ते रुब्रिक जास्त खूप असू शकतो. आणि पेशंट आहे ना अजून एक शब्द वापरतो. अनसायटीमध्ये जाऊन तर अनसायटीचं मेन कारण काय सांगतं झालं आपलं मेन कारण. अनसायटीचं मेन कारण काय सायकोलॉजिकल सांगा, पर्सनल नंतर म्हणजे काय वेळ चाललाय पर्सनल एकदमच माइंडमध्ये ते आलं ना त्यापासून फिअर का फिअर सोडून आपले इन्सिक्युरिटी अँझायटीचं मेन रिझन काय असतं माहिती आहे ना. एखादा पेशंट येऊन सांगले की मला ह्याची चिंता आहे, मला त्याची चिंता आहे ना. चिंता हा शब्द जास्त यूज करतो. फिकर होणं अँझायटी रिलेटेड लेकिन उसका मेन देखो साइकोलॉजिकल एस्पेक्ट. चूक कधी होते की ज्याला काय त्याला त्याचं कॉस्ट होतं अननॉलेज. म्हणजे आपण प्युअरली शब्द होतो अज्ञानी. जोपर्यंत तुम्हाला आहे ना एखाद्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही की तुम्ही त्याची चिंता करा
असं ते उत्पत्ती कळाली ना मग ट्रीटमेंट कर. कॉज कळाला की मग ट्रीटमेंटला काही वेळ लागत नाही. म्हणजे आपल्याकडे रुब्रिक आहे अँझायटी फ्रॉम पेन. ते आता तुम्ही ॲबडोमेन मध्ये बघितलं. म्हणजे जर का डब्ल्यू पर्यंत तुम्ही सगळ्या म्हणजे एकही चॅप्टर असा रिकामा नाही ना त्याच्यामध्ये अँझायटी नाही. ॲबडोमेन अँझायटी, बॅक, ब्लॅडर सगळं प्रत्येक ठिकाणी एक रुब्रिक आहे. अँझायटी 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 अँझायटी. आणि समोर त्याचे आहे ना क्लिनिकल पार्ट लिहिले आहेत. म्हणजे उदाहरण एखादा शब्द बघू. अर्जंट ब्लॅडर अर्जनिंग टू युरिनेट, अँशियस युरिनेट ऑन बिगिनिंग. म्हणजे मी जर का बसमध्ये बसलो तर मला सारखं टेन्शन असते, मला सारखं चिंता असते. कधी अर्जन्सी गाडी थांबवायचं अडचण सगळं लावलं रिलेशन कधी तुम्ही काय करू शकता. अनजेट ऑफ कंप्लेन माइंड असं ना म्हणून सांगायला प्रत्येकाची अनझायटी वेगळ्या ठिकाणी आहे. तर आपण मेन अनझायटी बद्दल बोलायला की समथिंग हॅपन्स बॅड अनझायटीमध्ये येऊ शकतात. इन्सिक्युरिटी फ्रॉम द साईन मॅडम अनझायटी हे पण एकत्र येऊ शकतो. पण मेन अनझायटी आधी समजून का आणि पेशंट आहे ना त्याच्यासोबत एक रुब्रिक छान वापरतो. खूप त्यांना दाखवते केसेस त्यांना झालंय ते पार्ट. हे सगळे एकदा एड करा. फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर